सगळ्यांना नमस्कार। आज आपण बघणार आहोत तांदळाचं पीठ आणि साबुदाणा घालून आपण इथे कुरडई तयार करून घेणार आहोत। तांदळाच्या पिठामध्ये साबुदाणा घातल्यामुळे हे कुरडई दुप्पट ते तिप्पट फुलणार। चला तर मग जास्त वेळ न घेता हे कुरडईची रेसिपी बघूया। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कुरडई बनवण्यासाठी इथे मी 1 वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घेत आहे। 1 वाटी तांदळाच्या पिठाला इथे मी पाव वाटीपर्यंत साबुदाणा घेत आहे। साबुदाणा हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहोत। जेवढं होऊ शकेल तेवढं आपल्याला फाईन असं पावडर तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर आता या पिठाला आपण तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। दोन्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवून देऊ। परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची घ्यायचं आहे। आता यामध्ये ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजलं होतं त्यामध्येच मी इथे अर्धी वाटीपर्यंत पाणी घेतलं आहे। यामधून 2 चम्मचपर्यंत पाणी यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। आता हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत। होईल तेवढं बारीक असं आपल्याला इथे पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतल्यानंतर उरलेलं जे पाणी आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे। म्हणजे आपण इथे अर्धी वाटीपर्यंत पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊ। आता गॅसवरती एक जाडसर भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये 2.5 वाटीपर्यंत पाणी घालणार आहोत। हे तांदळाचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला इथे 3 वाटीपर्यंत पाणी लागणार आहे। तर यामध्ये मी 2.5 वाटी पाणी घालत आहे आणि मिरचीच्या पेस्टमध्ये आपण अर्धी वाटीपर्यंत पाणी घातलेलं आहे। म्हणजेच पूर्ण इथे मी 3 वाटीपर्यंत पाणी घेतलेली आहे। यामध्ये मिरचीच्या पेस्टमधील जे पाणी आहे त्याला आपण इथे फिल्टर करून यामध्ये घालत आहोत, कारण कुरडई बनवताना आपण इथे बारीक साचाचा वापर करणार आहोत। यानंतर यामध्ये अर्धा चम्मचपर्यंत मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला इथे आपण उकळी काढून घेणार आहोत। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम हे पूर्ण कमी करायचा आहे आणि आपण जे तांदळाचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ मिक्स करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। पीठ यामध्ये घालताना गॅसचा फ्लेम हे पूर्ण कमी करायचा आहे आणि एकसारखं असं चमचेने मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून याचे गुठळ्या तयार होणार नाही। फक्त 5 मिनिटापर्यंत या पिठाला या पाण्यामध्ये छान असं शिजवून घेणार आहोत। या पिठाला चमचेनं चांगल्या प्रकारे मॅश केल्यासारखं इथे आपल्याला मिक्स करायचं आहे। एकसारखं असं मिक्स करत राहिल्याने पीठ थोडंसं घट्टसर तयार होणार। या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे आणि यावरती झाकण लावून त्यावर थोडंसं एक वजनदार वस्तू ठेवायचा आहे आणि या पिठाला इथे पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत। पीठ हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे कुरडईचा टेस्ट खूप छान येणार आणि कुरडई पांढरशुभ्र असं तयार होणार। लिंबाचा रस यामध्ये घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी या पिठाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे चम्मचनं मिक्स करणे अवघड असेल तर आपण हाताने सुद्धा या पिठाला मिक्स करून घेऊ शकतो। पिठाला हे एकसारखं असं मिक्स करत असल्यामुळे तुम्ही बघू शकता पीठ हे एकदम स्मूथ असं तयार झालेलं आहे। तर कुरडई बनवण्यासाठी इथे छान असं पीठ तयार झालेलं आहे। कुरडई बनवण्यासाठी इथे मी हे साचा वापरत आहे। यामध्ये मी शेवचं प्लेट घातलेली आहे। तर थोडंसं आतमधून आपण याला तेल लावून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि या साच्यामध्ये जेवढा पीठ मावेल त्यानुसार यामध्ये पीठ भरायचं आहे। पीठ हे साच्यामध्ये घातल्यानंतर आता या साच्याला आपण बंद करून देऊ। आता कुरडई घालण्यासाठी इथे मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे, डबल फोल्ड करून घेतलेलं आहे। आता आपण कुरडई टाकण्यास सुरुवात करूया। कुरडई टाकताना साच्याला एकाच दिशेने फिरवायचा आहे। कुरडई साच्यातून फिरवून घेताना खूप मोठ्या आकाराचा फिरवायचा नाही आहे, कारण हे जेव्हा तयार होणार तेव्हा तेलामध्ये खूप जास्त फुलणार। त्यासाठी इथे आपल्याला होईल तेवढं मीडियम आकाराचंच कुरडई इथे आपण तयार करून घेत आहोत। आपण घेतलेले पिठाचे इथे मला 35 ते 40 कुरडई हे तयार झालेले आहे। हे कुरडई घातल्यानंतर याला आपल्याला उन्हात वाळवण्याची गरज पडणार नाही। घरामध्ये फॅनखाली हे आरामात वाळणार। बाल्कनीमधून ऊन येत असल्यामुळे मला बाहेर नेण्याची गरज पडत नाही आहे। मी बाल्कनीमधूनच यांना ऊन दाखवत आहे। फॅनच्या खाली सुद्धा हे कुरडई आरामात वाळणार, फक्त फॅनची स्पीड थोडंसं जास्त करून ठेवायचं आहे। संध्याकाळी आपण कुरडई बघूया। तुम्ही बघू शकता हाताने एकदम आपण उचललं की लगेच हे कुरडई हे हातात येत आहे।
तर तुम्ही इथे बघू शकता कुरडईची जी खालची बाजू आहे हे थोडंसं ओलसर आहे, त्यामुळे सगळे कुरडई आपण इथे पलटवून घेणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता कुरडई हे आपण कॉटनच्या क्लॉथवरती घातले होते। तुम्ही बघू शकता हाताने एकदम अलगद आपण उचलून घेऊ शकतो आणि त्याला पलटवून सुद्धा घेऊ शकत आहोत। कुरडई हे मात्र तुटलेले नाही आहे। सगळे कुरडई पलटवून घेतल्यानंतर याची दुसरी बाजू देखील आपल्याला वाळवून घ्यायचा आहे। तुम्ही उन्हात सुद्धा वाळवून घेऊ शकता किंवा फॅनच्या खाली सुद्धा याला वाळवून घेऊ शकता। या कुरडईला 2 दिवसपर्यंत छान असं ऊन दिलं की हे कुरडई 1 वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे टिकून राहणार। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं इथे कुरडई बनून तयार झालेली आहे। एकही कुरडई इथे तुटलेली नाही आहे। चला तर मग आता या कुरडईला आपण तळून घेणार आहोत। आता गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता तेल हे मस्त असं गरम झालेलं आहे। तेल हे छान गरम झाल्यावरतीच यामध्ये कुरडई हे तळून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता कुरडई हे तेलात टाकताच त्याचा आकार हे दुप्पट ते तिप्पट तयार झालेला आहे। पूर्ण कढई हे भरून आलेली आहे। तर इथे 100% परफेक्ट असं कुरडई बनवून हे तयार झालेली आहे। या कुरडईमध्ये लिंबाचा रस आणि हिरव्या मिरचीचं पेस्ट घातल्यामुळे हे कुरडई खूपच चविष्ट लागते। तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने कुरडई नक्की तयार करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू